यावेळच्या किटी पार्टीची थीम वन पीस होती. पार्टी निशाच्या घरी होती. निशा म्हणजे एकदम मॉडर्न, स्मार्ट, स्लिम अँड फिट अशा थीम्स तिलाच सुचायच्या. मागची बिशी अमिताकडे झाली तेव्हाच निशानं सांगून टाकलं होतं, माझ्या पार्टीची थीम वन पीस आहे. यावर गोल गुबगुबीत नेहानं तिला म्हटलं, वेड लागलंय का तुला? सोसायटीत कार्टून म्हणून बघतील आमच्याकडे. आमचं काय वय आहे का वन पीस घालण्याचं? निशा तशी आडमुठीच, थोडी हट्टीसुद्धा. तिनं शांतपणे म्हटलं, जो घालणार नाही त्याला दंड भरावा लागेल. नेहानं गुरगुरत विचारलं, किती घेशील दंड? 100 रुपयेच ना? दिला. नाही, 100 रुपये नाही, किमान 1000 रुपये. शिवाय हॉटेलात डिनर. दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या अंजलीनं गोडीनं म्हटलं, निशा प्लीज, वन पीस नको ना, दुसरं काही ठरव. का उगीच लोकांना या वयात आपल्यावर हसण्याची संधी द्यायची? नाही, सगळ्यांनी वन पीसमध्येच यायचं. ठरलं म्हणजे ठरलं. रेखा, मंजू, दिया, अनिता, सुमन, कविता, नीरा या सगळ्या आपापल्या प्रोग्रॅम ठरवू लागल्या. रेखानं म्हटलं, तू तशी हट्टीच आहेस, पण निशा अगं, माझ्या घरात सासू सासरे आहेत, याचा तरी विचार कर. माझ्या नवऱ्याला एक वेळ मॅनेज करेन मी, पण सासूबाईचं काय? त्यांच्यासमोरून वन पीस घालून कशी निघणार मी? तर पर्समध्ये घालून आण, माझ्या घरी येऊन बदलता येतं ना. निशाजवळ उत्तर तयार होतं. हो हो, हे जमेल बरं का. मंजू, दिया, अनिता यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्याकडे असे ड्रेसेस असायचे, त्या घालायच्याही. पण नीरा, अनिता, सुमन आणि कवितानं त्यांची अडचण सांगितली. आमच्याकडे वन पीस ड्रेस नाही आहे. मग 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 काय? विकत घ्या. असे प्रसंग तर आता येतच राहतील, शांतपणे निशानं म्हटलं. त्याही सगळ्या ड्रेस विकत घ्यायला तयार झाल्या. अंजलीचा प्रॉब्लेम जरा वेगळा होता. ती म्हणाली, अगं अनिलना असे मॉडर्न ड्रेस आवडतात, पण माझी तरुण मुलं हल्ली फारच कटकट करत असतात. त्यांना मी साडीखेरीज इतर कोणताही पोशाख घातलेला खपत नाही. मला नाही वाटत की मला ती पोरं वन पीस घालू देतील. मग तूही घरून निघताना साडी नेस, पर्समध्ये ड्रेस ठेवून घेऊन ये. माझ्याकडे येऊन बदल की झालं. अंजलीनं कसं बसं हो तर म्हटलं, तरी सगळ्यात जास्त टेन्शन तिलाच आलं होतं. निशाकडच्या किट्टीचा दिवस जवळ येत होता. अंजली घरच्या सगळ्यांबरोबर रात्रीचं जेवण घेत होती. ती गप्प गप्प होती. तिची 23 वर्षांची मुलगी तन्वी आणि 21 वर्षांचा मुलगा पार्थ दोघांनीही विचारलं, मॉम कसला विचार करते आहेस? काही नाही, एक निश्वास सोडून अंजलीनं म्हटलं. नवऱ्यानं फिरकी घेत म्हटलं, काहीतरी बोल ग, इतक्या शांततेत जेवायची सवय नाही आहे आम्हाला. अंजलीनं रागानं त्यांच्याकडे बघितलं, तशी तिघही हसले. अंजलीनं मग सांगूनच टाकलं, पुढच्या आठवड्यात निशाकडे आमची भिशी आहे. अरे वा, तन्वी आनंदाने चित्कारली. निशा आंटी तर नेहमीच मस्त मस्त थीम्स ठेवते, यावेळी काय आहे थीम? अंजलीने सांगितलं, वन पीस. काय? पार्थ केवढ्यांदा दचकला. तन्वीला ठसका लागला. पार्थनं ताडकन म्हटलं, नाही आई, तू नको हं घालूस. का? तन्वीनं म्हटलं, अगं प्रत्येक पोशाख वापरण्याचं एक वय असतं ना. आणि कसं, निशा आंटीला सगळं छान दिसतं, तुला नाही छान दिसणार. पुन्हा आम्हाला कधी सवय नाही तुला अशा पोशाखात बघायची. ते काही नाही मॉम, तू साडीच नेस, शांतपणे अंजलीने म्हटले. मी तर काय विचार करते, तुझा काळा वन पीस ट्राय करूयात का म्हणून. चिडून पार्थने म्हटलं, नो मॉम, अजिबात नाही. अगं गुडघ्याच्या थोडा खाली येणारा तो ड्रेस तू कशी काय घालू शकतेस? ताईच घालते तर मला आवडत नाही. तन्वीनं त्याला बजावलं, लहान आहेस तू, लहानांसारखंच बोल. अनिल हसत हसत सर्व संवाद ऐकत जेवत होते. अंजलीनं म्हटलं, तुम्ही गप्प का? बोला ना काहीतरी. तुमचं संभाषण ऐकणंच जास्त छान वाटतंय. वन पीसवर काय आणि केव्हा निर्णय होतोय त्याची वाट बघतोय मी. अनिल हसत म्हणाले. जेवण आटोपेपर्यंत त्या वन पीसवर चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी तन्वी आणि पार्थ कॉलेजात गेले. सुनील त्यांच्या ऑफिसात. मोलकरीनंही कामं आटपून गेल्यावर दुपारी अंजली घरात एकटीच होती. तिनं लेकीचं कपाट उघडलं. तन्वीचं कपाट कायम विस्कटलेलं पसरलेलं असायचं.
त्यावरून अंजलीची खूप चिडचिड व्हायची. पण आता चिडचिड करायला वेळ नव्हता. अंजलीनं तन्वीचा तो काळा वन पीस शोधायला सुरुवात केली. शेवटी एकदाचा तो चुरगळलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिनं तो हातात घेतला, त्याचा अंदाज घेतला आणि तिला खुदकन हसू आलं. गाणं गुणगुणत तिनं त्या ड्रेसला इस्त्री केली आणि मग तो ड्रेस अंगावर चढवला. छान बसला की तिच्या अंगावर. तिनं आरशात बघितलं. ती छानच दिसत होती. पोटऱ्यापर्यंतचा त्या घोळदार पण बिनबायांच्या वन पीसमध्ये आरशात दिसणाऱ्या स्वतःच्या रूपावर अंजली खुश झाली. या वयात तरुण लेकीचा ड्रेस अंगात शिरतोय ही बाब नक्कीच सुखावणारी होती. तन्वी थोडी बारीक होती, पण अंजलीच्या अंगावर ड्रेस छान बसला होता. मागून पुढून बाजूनं सगळीकडून बघून ड्रेस चांगला बसत असल्याची अन शोभत असल्याची खातरजमा करून तिनं सुटकेचा श्वास घेतला. आता मैत्रिणीबरोबर तिला देखील मजा करता येणार होती. ही मुलं ना फारच कटकट करतात. जाऊ दे, घरी कुणालाच काही समजणार नाहीये. सांगायचं नाहीच म्हटल्यावर प्रश्नच कुठे येतो. तिनं घाईनं निशाला फोन केला. निशा, मी थोडी लवकर येईन. कपडे तुझ्याकडेच बदलेन. की अगदी मजेत. किट्टी पार्टीच्या दिवशी अनिल, पार्थ आणि तन्वीसोबत सकाळी ब्रेकफास्ट घेत असताना अंजली बऱ्यापैकी उत्साहात होती. चेहरा आनंदानं उजळला होता. मॉम, आज तुमची किट्टी पार्टी आहे का? पार्थनं विचारलं. हो आहे ना. मग तू काय घालणार आहेस? साडी. अनिलनं विचारलं. कोणती? मागच्या महिन्यात घेतली होती ना निळी, तीच. हो ग आई, तू साडीत खूप छान दिसते, तन्वीनं म्हटलं. पार्थ म्हणाला, मॉम तू किती छान आहेस ग. आमचं सगळं म्हणणं ऐकतेस. तो वन पीसवाला ड्रामा इतर बायकांना करू देत. यू आर बेस्ट मॉम. मनातल्या मनात अंजलीनं म्हटलं, तुम्ही काहीही म्हणा, मला काय करायचं आहे ते मी ठरवेन. घरातले सगळे नियम माझ्यासाठी असतात. इतरांनी हवं ते करायचं आणि मी यांच्या मर्जीनं चालायचं. मनातल्या मनात तिनं हसूनही घेतलं. किटी पार्टीची वेळ 4 ते 6 असायची. 6 नंतर सगळ्याजणी आपापल्या घरी जायला निघायच्या. सर्वांची वय 40 ते 45च्या दरम्यानची होती. मुलं शाळा, कॉलेजात, नवरे ऑफिसात. त्यामुळे वेळ बराच मोकळा मोकळा मिळायचा. घरून अंजली साडी नेसूनच बाहेर पडणार होती. त्यामुळे कॉलनीत कुणी बघितलं तरी प्रॉब्लेम नव्हताच. घरी परततानाही ती साडीतच असणार होती. अंजली खूपच उत्तेजित होती. ती 4च्या आधीच निशाच्या घरी पोचली. निशा आधीच सुंदरशा वन पीसमध्ये तयार होती. अंजलीनंही साडी बदलून तन्वीचा ड्रेस घातला. निशानं वरपासून खालपर्यंत अंजलीला बघितलं आणि ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, वा अंजली, यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. अंजली सुखावली. थोडा घट्ट वाटतोय का गं? नाही, छान फिटिंगचा वाटतो. आज बघ, खूप मज्जा येणार आहे. तेवढ्यात रेखा आली. तिनंही कपडे बदलले. बघता बघता सगळ्याजणी आल्या. सगळ्या घरूनच तयार होऊन आल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकींची प्रशंसा केली आणि खरं तर सगळ्याच जणी खरोखर छान दिसत होत्या. काहीतरी वेगळं केल्याचा आनंद, काहींना घरातल्यांपासून लपवून करण्याचा आनंद. अशा सगळ्या वातावरणात छानच झालं होतं. मग जबरदस्त फोटो सेशन झालं. मग कोल्ड्रिंक्स, स्नॅक्स, खेळ. निशानं खाण्यासाठी छान छान पदार्थ केले होते. सर्वांनी आडवा हात मारला. नेहमीप्रमाणे, खरं तर नेहमीपेक्षाही अधिक मजा आली. 6:30 वाजले तशी सर्वांची निघायची लगबग सुरू झाली. ज्यांनी घरी जाताना कपडे बदलायचे होते त्यांनी कपडे बदलले. त्यावरून पुन्हा एकदा चेष्टा मस्करी विनोद झाले. निशा म्हणाली, आज आपण लहान मुलांसारखं खोटं वागलो आणि बोललो. खरं तर हे तेवढंसं बरोबर नाही. तरीही मज्जा आली हे नाकारता येणार नाही. आणि आता पुन्हा अगदी लहान मुलांसारखेच निरागस चेहरे घेऊन आपण आपल्या घरी जातो आहोत. रेखाच्या या म्हणण्यावर पुन्हा एकदा सगळ्या हसल्या. अंजली घरी पोचली.
तोवर 7 वाजले होते. नवरा अन मुलं घरी आलेली होती. घराच्या लॅचची एक एक किल्ली प्रत्येकाकडे असायची, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. तिनं घरात प्रवेश करताच पार्थनं विचारलं, तुमची पार्टी कशी झाली मॉम? फारच छान, अंजलीनं म्हटलं. पार्थ हसला. मॉम, साडीत तू छान दिसतेस हं. तन्वीनं हसत म्हटलं. थँक्स म्हणत अंजली सोफ्याच्या खुर्चीवर बसली. तसं अनिलनं विचारलं, तर तुमची पार्टी झक्कास झाली. तोही हसत होता. आमची पार्टी मस्तच झाली. तुम्हाला मात्र भूक लागली असेल ना? नाही, तन्वीनं चहा केला होता आणि येताना मी गरम पॅटीस आणले होते, त्यामुळे या क्षणी आम्हाला भूक नाही आहे, अनिलनं म्हटलं आणि मग हसत म्हणाला, छान दिसते आहेत साडीत. आता मात्र अंजलीला शंका आली. नवऱ्याचं हसणं साधं नाही आहे हे इतक्या वर्षाच्या संसारानंतर तिला समजलं होतं. मुलंही मगापासून हसतायत. तिनं आळीपाळीनं प्रत्येकाकडे बघितलं. मग विचारलं, तुम्ही मगापासून हसताय कशाला? अनिलनं म्हटलं, तुला बघून. का? मला काय झालंय? तिनं पुन्हा खदखदून हसायला लागली. एकमेकांना टाळ्या दिल्या. मग अनिलनं म्हटलं, कशा दिसत होत्या तुझ्या मैत्रिणी 1 पीसमध्ये? चांगल्या दिसत होत्या. तूही छान दिसत होतीस. अंजली खुदकन हसली. तसं अनिलनं म्हटलं, तन्वीच्या ब्लॅक 1 पीसमध्ये. अंजली एकदम दचकली. भलतंच काय, मी तर साडी नेसूनच बसले ना तुमच्यासमोर. हो, पण तिथं 1 पीसमध्ये छान दिसत होतीस. घालत जा तूही, अनिलनं म्हटलं. पण अंजली गोंधळली. तिनं तर तो ड्रेस आता घरीही आणला नव्हता, उगीच घरी यांना कळेल म्हणून. अगं, तुझ्या मोबाईलमध्ये फेसबुक ओपन कर, अनिलनं म्हटलं. अंजलीनं घाईघाईनं फोन बघितला. या सगळ्याजणी घराबाहेर पडताच निशानं त्यांचं फोटो सेशन फेसबुकवर टाकलं होतं. अनिल, तन्वी, पार्थ सगळेच तिच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये असल्यानं अंजली घरी पोहोचण्याआधीच तिचे फोटो घरच्यांनी बघितले होते. तिघांनीही फोटो लाईक करून छान छान कॉमेंट्स पण दिल्या होत्या. एवढं सगळं घडून गेल्यावर आता लपवण्यासारखं उरलं तरी काय होतं? अंजलीनं दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि तिलाही मग या तिघांसारखंच हसायला यायला लागलं. हसता हसता ती म्हणाली, जळलं मेलं ते फेसबुक, चांगलीच फजिती केली नक्की माझी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.